कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाना रोज मला सांगतो की आपल्या आईची एक इच्छा होती, तिचं सपान होतं की ना पारूचं समद व्यवस्थित व्हावं, तिचं लगीन लवकर व्हावं आणि त्यासाठी ना आपल्या आईनं आपल्या गावातल्या कळसू आईला साकडं घातलं होतं। आणि माझी उद्याची पूजा पुरी झाली ना की बा गावी जाणार आहे ते साकडं पुरं करायला। गावी? मम्मी अभी जाणार गणी, अरे मी थोडेच दिवस आहे ना इथं, मग तू ये नाही का घालवणार माझ्या बरोबर? तायडे, मी तुला सोडून कुठे बी जाणार नाही। अरे यार, ए बाई, तुला मला फोन करण्याशिवाय दुसरी काही कामं नसतात का आयुष्यात? मी जरा रिलॅक्स बसले ना तुझा फोन वाजतो, बोल पटकन। तू जरा मूर्ख आहेस का ग? एकतर मी कामाशिवाय कोणालाच फोन करत नाही, कळलं ना? आणि आताही काम आहे म्हणूनच फोन केला तुला ना। तुला एक न्यूज द्यायची। कसली न्यूज? आता जरा मी वेळ घेते। मी कसे कामाशिवाय तुला कधीच फोन करत नाही ना, म्हणून। तर ऐक, आज गुरुजी आले होते घरी आणि त्यांच्याकडून समजलं की आदित्यच्या पत्रिकेत जो दोष आहे ना, तो सेम दोष पारूच्याही पत्रिकेत आहे। त्यामुळे दादासाहेब सांगत होते की उद्याच आदित्यची पण पूजा करून घेऊ आणि पारूची सुद्धा उरकून घेऊ, कळतंय ना? काय म्हणजे ते दोघं सेम पूजा पण वेगळी वेगळी करणार आहेत, राईट? बरोबर। ओ, पण मग असं झालं तर म्हणजे बघा, त्या दोघांनी ती पूजा एकत्र शेजारी शेजारी बसून केली तर जस्ट लाईक हस्बंड अँड वाईफ। तू जरा डोक्यावर पडलीस। आईला बहिणी हो म्हणते, आणि त्या जर तेव्हा तिथे नसतीलच तर तू एक काम कर, यू जस्ट मेक शुअर की ते दोघं जण पूजेला एकत्र बसतील। सासू मॉमला तिथून बाहेर कसं काढायचं ते मी बघते, पण हा, खूप क्राऊड आला पाहिजे, खूप चर्चा झाली पाहिजे, कळलं? आणि लोकांना असं वाटलं पाहिजे की हे दोघं लग्नाची पूजा करायला बसलेत सिक्रेटली, कळतंय ना? जमेल का? जमवेन मी। डन। गुड, बाय। हस्बंड अँड वाईफ, मजा येणार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।